नमस्कार. मेडिकल करिअर गायडन्स अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज MBBS BDS चॉईस फिलिंगचा शेवटचा दिवस आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे. आपण देखील जी चॉईस फिलिंग केलेली आहे ती बरोबर आहे का हे कसे ओळखायचे, तसेच प्रेफरन्स रिपोर्ट कसे डाउनलोड करायचे आणि त्यामध्ये कोणते ऑप्शन्स असतात याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मुख्य विषयाकडे जाऊया. आपण जी चॉईस फिलिंग केलेली आहे ती बरोबर आहे का हे कसे ओळखायचे, कारण स्टेट कोटाची चॉईस फिलिंग आहे त्यामध्ये लॉक करणे बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्हाला CTCLच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन ऑफचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल लॉग इन करून घ्यायची आहे. त्यानंतर नेव्हिगेशनवर गेल्यानंतर प्रेफरन्स राऊंड असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर नीट UG 2025 MBBS BDS राऊंड 1 असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली नाही अशा विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन पाहायला मिळेल. एक म्हणजे ॲड प्रेफरन्स आणि दुसरा म्हणजे मेक पेमेंट्स फॉर बोथ कोटाज. आणि जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना मेरिटच्या बेसवर सीटचे पेमेंट केले असेल आणि त्यांनी 1000 रुपये भरले असेल पण त्याचा विचार बदलला असेल आणि त्याला मॅनेजमेंट राऊंडमधून जायचं असेल, अशा विद्यार्थ्यांनी 5000 भरून मॅनेजमेंट राऊंडमधून जाऊ शकतात. तसेच ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन्स पाहायला मिळेल. एक म्हणजे अनलॉक प्रेफरन्स, दुसरा म्हणजे डाउनलोड रिपोर्ट्स आणि तिसरा म्हणजे पेमेंट रिसिप्ट. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की अनलॉक प्रेफरन्स म्हणजे आमची जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती अनलॉक आहे का, असा विषय नाही. तुमची जी अनलॉक प्रेफरन्स असा ऑप्शन आहे म्हणजे तुमची लिस्ट ही तुम्ही अनलॉक करू शकता आणि त्यामध्ये चेंजेस करू शकता. याचा अर्थ असा नाही की तुमची प्रेफरन्स लिस्ट ही अनलॉक आहे, ती प्रेफरन्स लिस्ट ही लॉकच आहे. धन्यवाद.